छत्तीसगडच्या दुर्गमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पती पत्नी बेडरूममध्ये रोमांस करत होते, तेवढ्यात एक चोर त्यांच्या घरात घुसला। पती पत्नीला त्या अवस्थेत पाहून त्यांनी चोरी करायचं सोडून भलतेच कृत्य केले। काय आहे नेमकं प्रकरण ते पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पती पत्नी रोमांस करत असताना चोराला वेगळी शक्कल सुचली। चोरीतून किती पैसे दागिने मिळणार त्यापेक्षा यांना ब्लॅकमेल करू असा विचार करून त्याने या दोघांचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली। त्यानंतर तो तिथून निघून गेला। दुसऱ्या दिवशी चोराने त्या घरमालकाला व्हॉट्सअपवर त्यांचाच त्या अवस्थेतील व्हिडिओ पाठवला। तसेच 10 लाख रुपये द्या नाहीतर व्हायरल करण्याची धमकी दिली। यामुळे धक्का बसलेल्या दाम्पत्यांनी पोलिसांशी संपर्क करण्याचा निर्णय घेतला। पोलिसांनी आरोपी विनय कुमार साहूला अटक केली। चोराने चोरी केलेल्या फोनचा यासाठी वापर केला होता। पकडले जाणार नाही या विश्वासाने त्याने ते चोरीच्या मोबाईलवरून घरमालकाला मेसेज केले होते। हा फोन चोरीची तक्रार असल्याने ट्रॅकिंगला लावला गेला होता। चोराने फोन सुरू करताच तो ट्रॅक झाला आणि पकडला गेला असे दुर्ग पोलिसांनी सांगितले आहे। इंजिनियर असलेल्या साहूने सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केले होते, परंतु तो असफल झाला होता। यामुळे त्याने चोरी करण्याचं ठरवलं होतं। त्याने भाजी बाजारातून काही फोन चोरी केले होते। यापुढे तो काही जाऊ शकला नव्हता। तो एवढा आळशी होता की दरवेळी एकाच जागेवर फोन चोरी करायचा। आश्चर्यकारक बाब म्हणजे या चोराने या दाम्पत्याच्या घरी आधी 2 वेळा चोरी केली होती। यावेळीही तो सफल होईल असे त्याला वाटले होते। आतमध्ये जाताच त्याच्या मनात वेगळेच विचार आले आणि यातून जास्त पैसे मिळतील असे वाटून त्याने त्यांना ब्लॅकमेल केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे।